आजवर अनेक लव्ह स्टोरी, ब्रेकअप स्टोरी एवढंच काय तर थेट घटस्फोटच्या स्टोरी बॉलिवूडच्या चित्रपटातनं तुम्ही पाहिल्या असतील. मात्र एक अशीच रिअल लाईफ स्टोरी घडली आहे पुण्यात, जिथे एका पत्नीने थेट पतीलाच पोटगी दिली. आता हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या मूळ प्रकरणाशी संबंधित असलेल्या वकील ॲडव्होकेट नीता बवर आहेत. मॅडम, स्वागत आहे साममध्ये. काय नेमकं हा सगळा प्रकरण आहे? कारण जनरली सगळ्या केसेसमध्ये पती पत्नीला पोटगी देतो, पण इथे काहीतरी वेगळं दिसतं. अगदी बरोबर आहे. हे प्रकरण असं होतं की मुलगी आणि मुलगा ह्या दोघांचं रजिस्टर पद्धतीनं कोर्ट मॅरेज झालं होतं, ज्याला लव्ह मॅरेज म्हणतात नॉर्मल सगळे, पण ते असतं कोर्ट मॅरेज. तर ते सन 2024मध्ये त्या दोघांनी केलं. दोघंही एकाच परिसरात राहणारे होते, प्रेमसंबंध होते आणि लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघंही साथिया मूवीसारखे जो तो ज्याच्या त्याच्या घरी राहत होता. आणि राहत असताना त्या दोघांचं म्हणजे स्पेशली मुलीचं असं म्हणणं होतं की आता आपण कोर्ट मॅरेज केलं आहे, पण हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आपण पुन्हा एकदा सगळ्यांच्या घरातल्यांच्या सहमतीनं लग्न करूयात आणि मी माझ्या घरातल्यांना कन्व्हिन्स करेल, तू तुझ्या घरातल्यांना कन्व्हिन्स कर. समहाऊ तिला ह्या गोष्टींमध्ये यश काही आलं नाही आणि ती घरातल्यांना कन्व्हिन्स करू शकली नाही. आणि जशी ती घरातल्यांना कन्व्हिन्स नाही करू शकली की मग त्याच्यानंतर तिनं स्वतः असा निर्णय घेतला की मला आता हे लग्न कंटिन्यू नाही करायचं. तर मुलानं त्याला विरोध केला की नाही, मला तर तुझ्यासोबत राहायचं आहे. मग ज्यावेळेस तिला हे कळलं की आता हा काही ऐकत नाही आहे, त्यावेळेस तिनं फॅमिली कोर्टामध्ये स्वतः जाऊन एकतर्फा घटस्फोटासाठीची प्रकरण तिनं दाखल केलं. ते प्रकरण दाखल केल्यानंतर मग मुलालाही नोटीस आली. नोटीस आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाची जी प्रणाली आहे त्या पद्धतीनं पहिले 3 तारखा ज्या आहेत त्या काउन्सिलिंग झाल्या, पण त्या तारखांना मुलगा काही उपस्थित राहिला नाही. आणि त्याच्यानंतर वकालतनामा मी दाखल केला. वकालतनामा दाखल केल्यानंतर तोपर्यंत काउन्सिलरचा रिपोर्ट आलेला होता की प्रकरण काही मध्यस्थी होत नाही आहे, तडजोड होत नाही आहे. आणि जेव्हा असं कळलं की प्रकरण तडजोड होत नाही आहे, माझा वकालतनामा गेला. मग त्यावेळेस ॲपिअरन्स झाल्यानंतर प्रथमतः न्यायालयाला मी म्हणाले की मी एकदा प्रयत्न करून पाहते, कारण की दोघांचंही वय कमी आहे. नुकतंच 2024ला लग्न झालेलं आहे, एकत्रही हे राहिलेले नाही आहेत आणि प्रकरण दाखल करून आता लगभग 6 महिने झालेत आणि माझा वकालतनामा पहिलाच आहे. तुम्ही न्यायालयाकडे गेलात तेव्हा साधारण प्रत्येक केसमध्ये, डिव्होर्सच्या केसमध्ये न्यायालय एक अवधी देत असतं, समोरच्याला कन्सेंट करत असतं, दोघांचंही म्युच्युअल काउन्सिलिंग होत असतं. या केसमध्ये असं काही हो, झालं ना. मी तेच सांगितलं ना पहिल्यांदा आपल्याला की पहिलं न्यायालयाची प्रक्रियाच अशी आहे की प्रकरण दाखल केल्यानंतर पहिल्या 3 तारखा तरी ॲटलिस्ट काउन्सिलरच्या समोर असतात, तिथे दोघेही पक्षकार हजर राहतात. याच्यात तो हजरच राहिला नाही, त्याच्यामुळं परत प्रकरण चालवण्याकामी न्यायालयाच्या समक्ष आलं आणि त्यानंतर माझा वकालतनामा आला. आणि त्याच्यानंतर बट ऑब्वियस मुलीचे जे वकील होते तर त्यांच्याशी मी संपर्क केला. त्याही लेडी ॲडव्होकेटच होत्या. त्यांनी मला सहमती दिली की मॅडम तुम्ही तुमचा फ्री हँड घेऊन जे काय असेल ते बोला. मग दोघांचं एकत्र आम्ही बैठक ठेवली आणि त्या बैठकीत मीही खूप प्रयत्न केला की त्याची इच्छा आहे, त्याला तुला नांदवायचं आहे, तर तुझी तयारी आहे का. पण तिची अजिबातच मानसिक तयारी नव्हती. आणि मग त्याचा सुवर्णमध्य असं कुठेतरी झाला की मी जे काही खर्च झालेला आहे ती रक्कम त्याला देऊन देते, पण मला घटस्फोट हवा आहे. आणि मग ती एक ठराविक रक्कम ठरली गेली, जी 1 टाईम तिनं त्याला दिली आणि संमतीनं घटस्फोट हा रूपांतरित केला गेला आणि रूपांतरित करून दोघांनीही संमतीनं घटस्फोट घेतला. जसं तुम्ही म्हणालात की सहमतीने हा जरी झाला असेल तरी न्यायालयाचे लुकआउट्स काय होते, की कारण दोन्हीकडनं जनरली अशा केसेसमध्ये हिनीच पत्नीकडून पतीला जेव्हा पोटगी दिली जाते तेव्हा या प्रोसेसमध्ये काही वास्तविक नव्हतं, कारण की जी न्यायप्रणाली आहे त्यात दोघांचंही सेपरेशनचं कालावधी काय आहे विभक्तीचं आणि प्रकरण दाखल करून कोर्टाच्या समक्ष किती कालावधी गेला आहे, ह्या दोन्ही गोष्टींचं कॅल्क्युलेशन असतं महत्त्वाचं. त्याच्याशिवाय रूपांतरित संमतीनं घटस्फोट होणं आणि त्याच्यावरती न्याय देणं, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण आत्ता म्हणालात तसं तो टेक्निकल त्या गोष्टींना बाधा येते. तर त्या सगळ्या गोष्टी ह्या प्रकरणामध्ये फुलफिल झालेल्या होत्या. दोघांचं सेपरेशनही होतं, प्रकरण तिनं अगोदर दाखल केलेलं होतं, त्यामुळे न्यायालयाच्या समोरचा तो कालावधीही पूर्ण झाला होता. त्याच्यामुळे सेम डे आम्ही ते प्रकरण कन्वर्ट केलं, रूपांतरित केलं आणि घटस्फोटही झाला. त्यामुळे त्याच्यात टेक्निकली काही कोणत्या गोष्टीला अडचण आली नाही. मॅडम, सातत्याने आपण जेव्हा डिव्होर्सच्या केसेसबद्दल बोलतोय तेव्हा गेल्या काही वर्षांपासून या सातत्याने वाढताना दिसतात. एक वकील म्हणून, एक फॅमिली कोर्टाच्या वकील म्हणून काय नेमकी कारणं आहेत की ज्याच्यात सातत्याने डिव्होर्सच्या घटना ज्या आहेत त्या वाढत चालल्या?
सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की दोघंही पार्टनर एकमेकांना क्वालिटेड वेळ देत नाही. जेव्हा इट्स कम्स टू लव्ह मॅरेज तर असं होतं की जेव्हा ते दोघंजणं कपल म्हणून असतात तर त्यांचा एक ठरलेला कालावधी असतो आणि ती फार प्रायोरिटी असते की मला माझ्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, त्यांना एक क्वालिटेड वेळ द्यायचा आहे आणि तितका वेळ ते एकमेकांशी स्पेंड करतात. पण ते जेव्हा हजबंड अँड वाईफ होतात दोघांच्याही जबाबदाऱ्या वेगळ्या होऊन जातात आणि मग त्याच्यात छोट्या मोठ्या त्या गोष्टी होत राहतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की जॉईंट फॅमिली जी आहे ती कुठेतरी लोप होत चालली आहे. जेव्हा ती एकत्र कुटुंब पद्धती असते त्यावेळेस तुम्हाला विचारणारे वडीलधारी लोक असतात आणि त्याचा एक भीतीदायक, ज्याला आपण म्हणतो की मी काय केलं तर आता काय होणार आहे, घरी बाबा ओरडतील किंवा आई ओरडणार आहे किंवा नातेवाईक काय म्हणतील, हे एक थोडंसं प्रेशर असतं. ते आता प्रेशर राहिलेलंच नाही आहे. दोघांचं जे काही लाईफस्टाईल आहे, वर्किंग मोड्स आहेत आणि मोबाईलची जी प्रायव्हसी आहे, वेगवेगळे ॲप आहेत, त्याच्यामुळे हे प्रकरणं जास्त वाढत चालली आहेत. आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून पुणे असेल किंवा इतर मेट्रो शहरांमध्ये या घटस्फोटाच्या ज्या सगळ्या केसेस आहेत त्या वाढत चालल्या आहेत. मात्र पुण्यातली ही खरं तर एक घटना अशी म्हणावी लागेल ज्यामध्ये पत्नीनेच पतीला पोटगी दिलाय. त्यामुळे ही संपूर्ण घटना एक अजब प्रेम की गजब कहाणीची प्रचिती देते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.